नमस्कार मंडळींनो. तर आता लवकरच आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन तर होणारच आहे आणि मग एकदा बाप्पा आले की सगळ्यांच्याच घरामध्ये छान छान असे गोड गोड पदार्थ तयार करायला सुरुवात होते. तर रोज रोज मोदक वगैरे खाऊन आपल्याला सुद्धा कंटाळा येतो. तर अशा वेळी छान असे नैवेद्यासाठी आणि सगळेजणसुद्धा आवडीने खातील अशी घरच्या घरी अगदी अर्ध्या तासामध्ये आपण रसमलाई तयार करू शकतो. खूप कमी साहित्यामध्ये तयार होते आणि चवीला तर अप्रतिम लागते. चला तर मग छान अशी रसमलाई तयार करायला सुरुवात करूयात. तर इथं मी गोकुळचं 2.5 लिटर दूध घेतलेलं आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचं दूध घेऊ शकता. फक्त शक्यतो डेअरीमध्ये जे सुट्टं दूध मिळतं ना, तर त्याचा वापर कमीत कमी करा. कारण की त्यामध्ये ऑलरेडी खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी असतं आणि मग त्यामुळे खूप जास्त आपलं पनीर जे आहे तर ते तयार होत नाही. त्यासाठी अशा प्रकारचे पॅकेटचं फुल क्रीम दूध घेतलं की छान असं आपले रसमलाईचे गोळेसुद्धा खूप जास्त असे तयार होतात आणि चवीलासुद्धा छान लागतात. आणि शक्यतो जर तुम्ही गाईचं दूध वापरत असाल तर 1.5 लिटर दुधापासून जवळपास 17 ते 18 आपले रसमलाईचे गोळे तयार होतात. आणि जर तुम्ही गोकुळचं किंवा फुल क्रीम दूध वापरत असाल कुठल्याही कंपनीचं, तर त्यापासून जवळपास 25 ते 26 रसमलाईचे गोळे तयार होतात. म्हणजेच फुल क्रीम दूध असल्यामुळे त्यापासून गोळे जास्त असे तयार होतात. यापेक्षाही ज्या प्रमाणामध्ये मी साईजने बनवले आहे त्यापेक्षा छोटे जर तुम्ही बनवले तर यापेक्षाही जास्त तुम्ही बनवू शकतात. तर इथं मी जवळपास 1.5 लिटर दूध या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी मी फक्त 1.5 लिटर दूधच यामध्ये कढईमध्ये टाकून घेतलं आणि हे जे 2 पिशव्या आहेत म्हणजेच टोटल 1 लिटर दूध, तर ते आपण नंतर बनवणार आहोत. म्हणजेच की रसमलाईचा जो रस असतो तर ते आपण 1 लिटर दुधापासून बनवणार आहोत. तर आता इथं टोटल 1.5 लिटर दूध उकळायला ठेवलेलं आहे. शक्यतो पूर्ण दूध उकळल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घालायचा आहे. लगेचच व्हिनेगर किंवा जर तुम्ही हे घातलं लिंबूचा रस तर ते अजिबात फुटणार नाही. सुरुवातीला ज्यावेळेस छान अशी साय यायला सुरुवात होते ना, तर ती व्यवस्थित अशी सगळी त्या दुधामध्येच मिक्स करून घ्यायची. म्हणजेच खूप छान असं पनीर जे आहे तर ते आपलं तयार होतं. तर इथं बघू शकता खूप छान अशी दुधाला उकळी आलेली आहे. तर अशाच प्रकारची उकळी आल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबाच्या रसचा वापर करायचा आहे. जर तुम्ही व्हिनेगर वापरत असाल तर 2 ते 3 चमचे आपल्याला व्हिनेगरचा वापर करायचा आहे आणि जर लिंबाचा रस वापरत असाल तर जवळपास 3 लिंब आपल्याला यासाठी लागतात. एकदम सगळं लिंबाचा रस किंवा व्हिनेगर न टाकता थोडं थोडं करून त्यामध्ये टाकायचं. म्हणजेच जे पनीर जे आहे तर ते व्यवस्थित असं तयार होतं. म्हणजेच दूध जे फुटतं तर ते व्यवस्थित हळूहळू फुटायला सुरुवात होते. 1 चमचा टाकायचा, 2 चमचे टाकायचा आणि त्यानंतर परत व्यवस्थित सगळं दूध जे आहे तर ते मिक्स करत करत अंदाज घ्यायचा की आपल्याला किती प्रमाणात लागेल. ज्यावेळेस दूध संपूर्ण फुटतं आणि त्याचे छान असे गोळे तयार होतात आणि पाणी फक्त राहतं, तर त्यावेळेस समजायचं की आपले दूध छान असं फुटलेलं आहे. तर आता इथं ना अजूनही तुम्ही बघू शकता दूध जे आहे तर ते फुटलेलं नाही आहे. कारण की हे फुल क्रीम दूध आहे त्यामुळे यासाठी जवळपास 3 लिंब यासाठी पूर्ण लागले आणि तेही मोठ्या साईजचे लिंब होते. जर चमचे म्हणाल तर आपण ज्या टेबलस्पून असतात तर त्याने जवळपास 5 ते 6 चमचे रसाचा मी या ठिकाणी वापर केलेला आहे. तर आता या स्टेजला तुम्ही बघू शकता खूप छान असं पनीर जे आहे तर ते दूध म्हणजे छान फुटलं आणि पनीर छान असं तयार झालेलं आहे. तर या स्टेजला ज्यावेळेस संपूर्ण पनीर तयार होतं तर अशा प्रकारे पाणी एका साईडला राहतं आणि त्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आणि अशा प्रकारे एक सुती कापड व्हाईट कलरचं घ्यायचं आणि त्यामध्ये त्याच्यानंतर जे आपण दूध फाडून घेतलेलं होतं तर ते संपूर्ण त्यामध्ये ओतून घ्यायचं. आणि हे सगळं झाल्यानंतर ओतल्यानंतर त्यामध्ये लगेचच जे खूप गार पाणी असतं किंवा नॉर्मल वॉटर जे असतं ना तर ते यामध्ये टाकून घ्यायचं. कारण की हे असं केल्याने का होतं की जी आपण लिंबाचा रस किंवा व्हिनेगर जर वापरला असेल तर मग त्याला थोडासा वास वगैरे लागलेला असतो, तर तो थंड पाणी टाकल्यानंतर लगेचच निघून जातो. तर इथं तुम्ही बघू शकता फक्त 1.5 लिटर दुधापासून खूप जास्त असं पनीर आपलं तयार झालेलं आहे. आपण बाजारामधून जे पनीर आणतो तर ते खूप कोणत्या क्वालिटीचं आहे किंवा कसं हे आपल्याला अजिबात माहिती नसतं. त्यामुळे जर तुम्हाला अगदी भाजीलासुद्धा पनीर वगैरे बनवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचं पनीर घरच्या घरी छान असं तयार करू शकतात. फक्त एवढं आहे की जर तुम्ही फुल क्रीम दूधऐवजी गाईचं जर दूध घेतलं ना तर पनीर जे आहे तर ते थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये तयार होतं, पण ते चवीला यापेक्षाही जास्त छान लागतं. पण इथं ना मला थोडंसं जास्त प्रमाणात गोळे बनवायचे होते त्यामुळे मी इथं फुल क्रीम दुधाचा वापर केलेला आहे. तर इथं आता खूप गार असं पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं याचा गोळा तयार करून हे छान असं सगळं पिळून घ्यायचं आहे.
व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी आपल्याला छान फोर्सफुली हे सगळं असं एकत्र गोळा करायचं आहे. आणि हे जे खाली पाणी तयार झालेलं आहे तर हे डायरेक्टली बेसिनमध्ये न टाकता आपण आपल्याकडे जे छोटे मोठे झाडं असतात तर त्यांनासुद्धा आपण हे पाणी टाकू शकतो. कारण की याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पोषक तत्वेसुद्धा असतात. आपलं पनीर सेट होत होतं तोपर्यंत इकडे बघू शकता 1 लिटर दूध जे आपण ठेवलेलं होतं तर ते एका कढईमध्ये काढून घेतलं आणि त्यालासुद्धा आपण छान असं उकळून घेतलेलं आहे. तर या दुधाला आपल्याला अजिबातच असं खूप असं उकळून घट्ट वगैरे करण्याची गरज नाही. जसं आपण रोज डेली दूध छान गरम करून घेतो अगदी तसंच आपल्याला दूध गरम करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर साखरेचं प्रमाण दुधामध्ये अगदी नॉर्मल ठेवायचं, कारण की जे हलवाई असतात तर ते अजिबात जास्त साखर वगैरे त्यामध्ये घालत नाही. कारण की आपण जे रस म्हणजे मलाई बनवणार आहोत म्हणजे गोळे रसमलाईचे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्या पाण्यामध्ये साखर घालणार आहोत. त्यामुळे ऑलरेडी त्याच्यामध्ये थोडंसं गोडसरचं प्रमाण असतंच. त्यामुळे या दुधामध्ये थोडंसं कमीच प्रमाणामध्ये त्यामध्ये साखर घालायची. त्यासोबतच जे तुमच्याकडे ड्रायफ्रूट वगैरे असतील, काजू, बदाम, पिस्ता, तर हे सगळे ड्रायफ्रूट इथे छान असे बारीक कट करून घ्यायचे आणि त्यामध्ये सगळे घालून घ्यायचे. तर आता आपल्याला अजिबात बाहेरचं असं कलरचं वगैरे टाकायचं नाही आहे. त्यामुळे मी इथं ना हळदीचा वापर केलेला आहे. कारण माझ्याकडे केसर वगैरे काही नाही, त्यामुळे मी या ठिकाणी ना हळदीचा वापर केला. जर तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही ते सुद्धा यामध्ये घालू शकता. जर तुम्हाला हळद वगैरे आवडत नसेल तर तुम्ही पिवळा जो फूड कलर येतो ना तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. पण हळद टाकल्यानंतर सुद्धा अजिबात हळदीची वगैरे टेस्ट येत नाही. फक्त एक छान असा कलर येतो. तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडासा कलर फेंट वाटत असेल किंवा उजेडामुळे ते तसं वाटतंय, पण जसं दिसण्यासाठी ज्या प्रकारे आपला फूड कलरने दिसतं ना अगदी तसंच दूध आपलं तयार होतं. ज्या प्रकारे बाजारामध्ये छान असं मसाला दूध तयार होतं ना अगदी सेम तसंच दूध तयार झालं आहे. तर इथं ना इलायचीची पावडरसुद्धा यामध्ये साखरमध्ये कुटून टाकून घेतलेली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्किप केली तरीसुद्धा चालेल. आता हे सगळे पदार्थ साखर, हळद हे सगळे पदार्थ जे आहेत तर हे आपल्याला गॅस बंद करूनच त्यामध्ये घालायचे आणि साखरसुद्धा छान अशी विरघळून घ्यायची. तोपर्यंत इथे आपलं पनीरसुद्धा छान असं सेट झालेलं आहे. आता आपल्याला छान जे मलाई आहेत तर त्याचे गोळे तयार करून घ्यायचे. तर त्यासाठी इथं जवळपास 1 लिटर पाणी मी यामध्ये टाकणार आहे. म्हणजेच आपण जेवढ्या क्वांटिटीमध्ये आपले गोळे तयार होतील तर तेवढं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. म्हणजेच ते एकदम छान असे फुलले पाहिजे आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये बुडले पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला 1 लिटर पाण्यामध्ये 1 वाटी भरून साखर मी या ठिकाणी टाकून घेत आहे. तर याच्यामध्ये ना थोडी जास्तही साखर झाली तरी काही हरकत नाही, कारण की हे पाण्याचा आपण काहीही वापर करत नाही. तर आता पाण्याला छान अशी खळखळून उकळी येईल आणि साखरसुद्धा छान विरघळेल तोपर्यंत आपण जे पनीर तयार करून घेतलेलं होतं तर ते संपूर्ण पनीर छान असं सेट झालं आहे. म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी होतं तर ते संपूर्ण निघालेलं आहे. तर आता हे ना सगळं व्यवस्थित थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी जेवढं आपलं पनीर तयार झालं ना त्याच्यातला एक भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि ते आपल्याला हाताच्या तळव्याने छान असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे. खरं तर ही एक मेन प्रोसेस आहे की ही करायला थोडासा टाईम लागतो. बाकीचे जे आहे तर ते अगदी झटपट असे तयार होतात. तर इथं बघू शकता जे साईडला आहेत आणि जे मी हाताच्या तळव्याने छान असं मिक्स करून किंवा सॉफ्ट करून घेतलेलं आहे. तर ते किती सॉफ्ट असं झालेलं आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही सगळी प्रोसेस करून घ्यायची आहे. तर असेच एक एक पार्ट एक एक पार्ट घेत म्हणजेच मी टोटल असे 4 पार्ट केले होते आणि त्यामध्ये असं छान असं सॉफ्ट करून घेतलेलं होतं. तर हे कसं ओळखायचं की आपलं छान असं तयार झालं आहे. तर एक गोळा ना असं थोडासा तयार करून बघायचा की झालेला आहे की नाही. जर त्याला साईडने तळा वगैरे जात असतील किंवा मध्ये तळा जात असतील ना तर समजायचं की हा अजून झालेला नाही आहे. तर इथं ना थोडंसं अजून तयार झालेलं नव्हतं, तर अजून एक 2 मिनटं मी छान असं याला मळून घेतलं. तर हीच एक प्रोसेस करायला वेळ लागतो. पण हे जे आहे ना हे फुल क्रीमचं दूध होतं त्याच्यामुळे थोडासा जास्त वेळ लागला. या ठिकाणी जर तुम्ही गाईचं दूध घेतलं ना तर अगदी झटपट असं तयार होतं. म्हणजेच 3 ते 4 मिनटातच हे जे गोळे आहे ना तर ते तयार होतात. तर आता हे जे एक गोळा होता म्हणजे एक जो पार्ट होता तर तो मी छान असा मळून ठेवला आहे. छान असा सॉफ्ट करून ठेवलेला आहे. तर आता सेम तेवढंच मी दुसऱ्या पार्टमध्ये घेतलं आणि हे जे आहे तर आता हे संपूर्ण जे आहे सगळं मिक्स करून मी घेतलेलं आहे. छान असं खाली निवांत मांडी मारून बसायचं म्हणजे अजिबात थकायला वगैरे होत नाही. तरी तर तुम्ही बघू शकता सगळं जे आहे तर ते छान असं आता व्हाईट झालं आहे. आता हे संपूर्ण आपल्याला सगळं व्यवस्थित असं मिक्स करून
आपण ज्या प्रकारे चपातीचा गोळा तयार करतो म्हणजे पीठ मळून, तशाच प्रकारे आपल्याला याचा छान असा गोळा तयार करायचा आहे. तर हे पण आपल्याला परत 2 ते 3 मिनिट छान असं मळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपला छान असा हा गोळा जो आहे तर तो तयार झालेला आहे. आता ह्या स्टेजला ना आपल्याला परत एकदा एक गोळा मळून बघायचा. शक्यतो तर आपण ऑलरेडी छान असे पीठ जे आहे म्हणजेच मलाई तर ती छान अशी सॉफ्ट करून घेतली. त्याच्यामुळे या ठिकाणी तर आपल्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही. तर ज्या आकाराच्या आपल्याला मलाई तयार करून घ्यायच्या आहे, तर त्याच प्रकारच्या करायच्या. खूप जास्त मोठ्याही करायच्या नाही, कारण की त्या पाण्यामध्ये आपण ज्यावेळेस उकळवतो ना, तर त्या छान अशा फुलतात आणि मग त्याची साईड्स खूप मोठी होते. त्यामुळे ना बघू शकता इथे खूप छोट्या-छोट्या अशा आकाराच्या मी छान अशा मलाई तयार करून घेतलेल्या आहेत. तर आता ह्या सगळ्या मलाई मी अशा सेम प्रोसेसने करून घेते. खूप जास्त असं दाबायचं वगैरे नाही. अगदी हलक्या हाताने छान असा गोळा वळून त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं. म्हणजेच अगदी प्रॉपर आपला मलाईचा शेप असा येतो आणि आपली इथं छान अशी रसमलाई अर्धी जास्त तर तयार झाली. फक्त 10% आपला पार्ट जो आहे, तर तो आता बाकी राहिलेला आहे. तर आता हे सेम प्रोसेसने बघू शकता इथं किती छान अशा मलाई ज्या आहे रसमलाईतल्या, तर त्या मी छान अशा तयार करून घेतलेल्या आहे. आणि ऑलरेडी आपला रस जो आहे तर तो तयार तर आहेतच. तर आता इथं तुम्ही बघू शकता आता हे सगळ्या आपल्याला ना पाण्यामध्ये तर टाकायच्या. तर त्या सगळ्यात आधी ना एकच टेस्ट करायला टाकायची. कारण की ही जर विरघळली ना तर काही काही वेळेस काय होतं पनीर वगैरे जे आहे ना तर ते जास्त सॉफ्ट नसतं झालेलं. त्यामुळे हे पाण्यामध्ये विरघळण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीला एक टाकून बघायचं आणि त्याचा अंदाज घ्यायचा की ही विरघळते का काय. तर आता एक अजिबात विरघळली नाही, छान अशी फुलली. त्याच्यामुळे त्या आता बाकीच्या ज्या आहेत तर त्या सगळ्या टाकायच्या. पण पाणी न ज्या प्रकारे व्हिडिओत दिसतंय तर सेम प्रोसेसने छान असं खळखळ उकळलेलंच पाहिजे. जर तुम्ही ह्या थंड पाण्यामध्ये किंवा नॉर्मल गरम पाण्यामध्ये जर टाकलं तर त्या अजिबातच चांगल्या होणार नाही आणि फुलणारही नाही आणि डायरेक्टली त्या विरघळून जातील. त्यामुळे छान असं पाणी खळखळ उकळलेले असतील तेव्हाच ते सगळं टाकायचं. तर सुरुवातीला 3 मिनटं आपल्याला झाकण न ठेवता याला छान असं उकळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला परत झाकण ठेवून 3 मिनिट झाले की झाकण ठेवून आपल्याला परत 3 मिनिट उकळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की दोघी साईडने आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर तुम्ही असं टोटल झाकण ठेवून एकदा 3 मिनटं आणि नंतरनी परत पलटवून परत 3 मिनटं असं उकळून घेऊ शकतात. पण मी हे फक्त सुरुवातीलाच 3 मिनटं झाकण न ठेवता आणि नंतर झाकण ठेवून असं 3 मिनटं उकळून घेतलं. असं टोटल मी 6 मिनिटांना छान असं उकळून घेतलं आहे आणि एका चाळणीमध्ये टाकून घेतलं. आता चाळणीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला लगेचच याच्यामध्ये थंडगार पाणी टाकून घ्यायचं आहे. कारण की ना हे आपण गरम एकदम उकळत्या पाण्यामध्ये उकळून घेतले त्याच्यामुळे यांची प्रोसेस जी आहे तर ती लगेचच थांबली पाहिजे, नाही तर मग हे तुटायला सुरुवात होते. तर इथं तुम्ही बघू शकता की ती छान अशी सॉफ्ट आपली मलाई जी आहे तर ती तयार झालेली आहे. थोडंसं गार झालं ना की असं हाताने आपल्याला थोडंसं हे प्रेस करून घ्यायचं आणि मग त्यानंतर थोडंसं जे एक्स्ट्राचं पाणी असतं तर ते काढून घ्यायचं. संपूर्ण पाणी पण नाही काढायचं, थोडंच काढायचं, कारण की नाहीतर खूप जास्त असे ड्राय होतात. तर दोघे हातांमध्ये अगदी हलक्या हाताने प्रेस करून आपल्याला हे एक्स्ट्राचं थोडंसं पाणी असतं तर ते काढून घ्यायचं. म्हणजे छान अशा आपल्या मलाई तयार होतात. तर इथे सेम प्रोसेसने मी सगळ्या मलाईंवर प्रोसेस करून घेतलेली आहे आणि आता या ठिकाणी आपली रसमलाई छान अशी सर्व करण्यासाठी तयार आहे. ऑलरेडी आपण रस तर आधीच बनवून घेतला होता. तर रससुद्धा थोडा खूप जास्त जर गार झाला असेल तर अगदी थोडासा गरम करायचा आणि त्यानंतर मग यामध्ये घालायचा. असं छान अशा पसरट भांड्यामध्ये जे आहे तर रसमलाई छान अशी सर्व करायची. शक्यतो अशाच पसरट भांड्यामध्ये केली ना की छान अशी सेट होते आणि हे अशी सेट केल्यानंतरच मग त्यामध्ये जे आपला रस बनवून घेतलेला होता तर तो रस यामध्ये टाकून घ्यायचा. अगदी सेम प्रोसेसने हलवाईसुद्धा अशाच स्टाईलने बनवतात. किती झटपट अशी तयार होते. फक्त एक मेन प्रोसेस आहे ती म्हणजे जे आपण मलाई तयार करतो ना तर ती थोडीशी टाईम टेकिंग आहे. बाकी अगदी झटपट अशी छान तयार होते. तर ह्या गणेश चतुर्थीला तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने एकदा नक्की रसमलाई तयार करून बघा आणि कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.